नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत महाबळेश्वरमध्ये फेमस असलेला असं स्ट्रॉबेरी क्रीम घरच्या घरी। याच्यामध्ये जेवढे पण इंग्रेडियंट्स वापरलेले आहेत हे सगळे घरी बनवलेले आहेत। तर रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर सर्वात आधी मी इथे फ्रेश असे स्ट्रॉबेरी घेतलेले आहेत। ही रेसिपी पूर्णपणे स्ट्रॉबेरीवर डिपेंड आहे, सो ट्राय करा की स्ट्रॉबेरी आहेत ते फ्रेश आणि चांगल्या क्वालिटीचे घ्यायला। तर बघू शकता हे छान असे पाण्यातून मी धुवून घेतलेले आहेत 2 ते 3 वेळा। आणि आता आपल्याला यांना कट करून घ्यायचे। तर वरचे जे ग्रीन कलरचे पेटल्स आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि असे स्लाइसमध्ये कट करून घ्यायचे आहेत। सगळे स्ट्रॉबेरी आहेत ते स्लाइसमध्ये कट करायचे नाही आहेत, 5 फक्त आपल्याला स्ट्रॉबेरी स्लाइसमध्ये कट करायचे आहेत। म्हणजे जे डेकोरेशनसाठी लागणार आहेत आपल्याला ते पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही डेकोरेशन करू शकता। तर मी जास्तीत जास्त जे महाबळेश्वरमध्ये मिळतं सेम तसं करायला ट्राय केलेलं आहे, त्यासाठी मी ते स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहेत। आणि बाकीचे जे स्ट्रॉबेरी आहेत त्याचे देठ आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत। देठाकडचा जो भाग आहे तोही काढून घ्यायचा आहे आणि छोट्या छोट्या पीसमध्ये आपल्याला यांना कट करून घ्यायचे। मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या प्रकारे छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घ्यायचे। स्ट्रॉबेरी सगळे इव्हनली कट करायला ट्राय करा, म्हणजे ते जेव्हा आपण स्ट्रॉबेरी क्रीम बनवणार तेव्हा ते खाताना छान वाटेल। तर इथे मी सगळे स्ट्रॉबेरी आहेत ते इव्हनली असे छोटे छोटे पीसमध्ये कट करून घेतलेत, बघू शकता। तर आता जे स्लाइसमधले आहेत स्ट्रॉबेरी ते बाजूला ठेवायचे आणि हे छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत ते एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर केलेत। आणि त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची, म्हणजे जर आपण असेच खायला घेतले तर किती काही म्हटलं ते स्ट्रॉबेरीमध्ये बऱ्यापैकी आंबटपणा हा असतोच, तर तो एकदम आपल्याला जिभेला जाणवू दे नको, म्हणून ही स्टेप आपल्याला करायची। तर हे सगळे स्ट्रॉबेरीचे पीस आहेत त्याच्यामध्ये मी 2 चमचे साखर घातले आणि ते हलक्या हाताने चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचे। स्ट्रॉबेरीचा जो रस आहे त्याच्यामुळे साखरेला लगेच पाणी सुटतं आणि साखर पटकन अशी विरघळते। तर 5 मिनिटासाठी स्ट्रॉबेरीचे जे पीस आहेत त्यांना रेस्टमध्ये ठेवायचे, तोपर्यंत बाकीची तयारी करूया। मी ते स्टार नोझल घेतलेला आहे, तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही सिम्पली पायपिंग बॅगमधून क्रीम आहे ती यूज केलात तरी चालेल, पण सेम असं ते महाबळेश्वरसारखं फील येण्यासाठी मी हे नोझल घेतले, माझ्याकडे होतं म्हणून। आणि आता मी इथे क्रीम बीट करून घेते। जे सिम्पल केक डेकोरेशनसाठी आपण व्हिप क्रीम वापरतो ती इथे आपल्याला यूज करायची आहे। तर व्यवस्थित मी इथे व्हिप करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता छान अशी घट्ट व्हिप झालेली आहे। आणि आता ती मी पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेली आहे जे स्टार नोझल आहे त्याच्यामध्ये। आणि आता आपण त्याला डेकोरेट करायला घेऊया। आता असा ग्लास होता माझ्याकडे, तो मी इथे घेतला आहे आणि एकदम बॉटमला आपल्याला आधी क्रीम आहे ती थोडीशी घालून घ्यायची आहे। क्रीम जास्त यूज करायची नाही आहे, याच्यामध्ये स्ट्रॉबेरीचाच फ्लेवर जास्त आला पाहिजे, म्हणून डेकोरेशनसाठी मी खाली थोडीशी क्रीम आहे ती घालून घेतले। आणि आपण जे स्ट्रॉबेरी ठेवले होते रेस्टला साखरेमध्ये ते छान असे मिक्स झालेले आहेत, तुम्ही बघू शकता साखर सगळी छान विरघळली। आता आपल्याला याच्यामध्ये बऱ्यापैकी ग्लास अर्धा भरेपर्यंत स्ट्रॉबेरीचे तुकडे आहेत ते ग्लासमध्ये घालून घ्यायचे आहेत। मी तुम्हाला लेअर दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल, याच्यामध्ये स्ट्रॉबेरीचंच यूज जास्त करायचं आहे। तर बघू शकता बऱ्यापैकी मी अर्धे पीस आहेत ते सगळे इथे घातलेले आहेत। आणि आता ह्याच्यावरती आपल्याला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घालायचं आहे। हे होममेड आईस्क्रीम आहे, मी याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर पोस्ट केलेली आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, नक्की चेक करा। खूप छान असं तयार होतं, मस्त असं सेट झालं होतं, बघू शकता किती छान घट्ट आहे, जसं वितळेल तसं ते छान असं क्रीमी होत जातं। तर इथे मी 2 स्कूपसारखं म्हणजे 2 पळीसारखं आईस्क्रीम आहे ते घातलेलं आहे, म्हणजे उरलेला जो अर्धा भाग आहे तो स्ट्रॉबेरी आईस्क्रीमने आपल्याला फील करायचा आहे। आणि जो हा क्रश मी वापरते आहे स्ट्रॉबेरीचा हा सुद्धा होममेड आहे, याचीसुद्धा रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। टॉपला आपल्याला पुन्हा एकदा व्हिप क्रीम लावून घ्यायची आहे, म्हणजे व्हिप क्रीम ग्लासच्या बाहेर आली पाहिजे। ग्लास पूर्ण भरेपर्यंत आपल्याला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम लावायचं आहे आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीमवर क्रश घालायचं आहे। त्याच्यानंतर ग्लासच्या वर आपल्याला एक छान असं फ्लॉवर तयार करून घ्यायचं आहे व्हिप क्रीमचं, आणि जे आपण स्लाइसमध्ये कट करून घेतलेले स्ट्रॉबेरी होते त्याने असं पेटल्ससारखं मी डेकोरेट केलं आहे, तुम्ही बघू शकता त्याच्या लेअर किती छान आलेत, वरूनसुद्धा मस्त दिसतंय, खायलाही अगदी अप्रतिम लागतं। नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कसं झालं। रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील।
आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू. रेसिपी एवढी मनापासून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू. बाय बाय.